वेल डॉक्टर, आम्ही मितालीला आत्ता मुंबईला घेऊन जाऊ शकतो? ऑफ कोर्स। देखिए, मैं कह रहा हूं कि वो फिजिकली ऑल राइट, लेकिन एक बात ध्यान रखिएगा, उन्हें मानसिक परेशानी ना हो, उस चीज का आपको ध्यान रखना पड़ेगा। मितालीला डिस्चार्ज मिळाला? हा, तिला आणलंय आता मुंबईतल्या घरी, म्हणजे तब्येतही आता बरी आहे तिची। मला सांग, खरंच मनू इतका बिझी आहे का रे? नाही का? हा फोन करणं मनोहरकडनं अपेक्षित होतं मला। आई अगं काय तू, अगं करेलच तो, म्हणजे कदाचित माझ्या नंतर लगेच करेल तो। मलाच राहवलं नाही ना, म्हणून मी फोन करून मोकळा झालो अगं। मनोहर, बस ना जरा माझ्याजवळ। कसं वाटतंय आता? फर्स्ट क्लास। सावकाश सावकाश, चल तू आराम कर। आराम मी करतेच रे, बोल ना माझ्याशी जरा वेळ, मला बरं वाटेल। तू कसा आहेस? फर्स्ट क्लास। सावकाश सावकाश। तोंड बघ आरशात, माझ्यापेक्षा तूच आजारी वाटतोयस। काहीतरीच काय, मी फ्रेश आहे एकदम, ताजा। थकला असशील ना? नाही ग, नाही थकलो। माझ्या ऍक्सिडेंटचं ऐकून खूप घाबरला असशील ना? हो, नाही म्हणजे थोडासा घाबरलो। थोडासा घाबरल्यावर तुझी काय वाट लागते माहितीये मला। आय एम सॉरी मनोहर। तू कशासाठी? तुला आम्हाला खूप धावपळ झाली माझ्यामुळे। सगळी कामं सोडून दिल्लीला यावं लागलं माझ्यासाठी इतके दिवस। शीतल पण बघ ना, तिच्या मुलीला एकटीला तिकडे टाकून इथे आली माझ्यासाठी। मी खूप त्रास देते का रे सगळ्यांना? तू आईना नाही ना सांगितलंस? बरं झालं, त्यांनी पण उगीच त्रास करून घेतला असता।
हे बघ, आपण आजच आलोय ना? हा, आई पण येईल, तिला पण खूप काळजी वाटते तुझी. चल आराम कर. त्या औषधाने ना झोप येते मला. झोपेचे औषध. दादा, अरे शितू, तू कधी येऊन उभी राहिलीस? अरे आत्ताच आले. झोपली नाहीस अजून? पाहिला प्रयत्न करून नाही आलीच. शितू, अरे दादा ऐक ना. बोल ना. म्हणजे निघावं लागेल मला. रागवलास? छे ग, मी काय कोणावर रागवणार? असं नको ना रे बोलूस. काय करू? राहतो मी इथे एकटा. अरे यांच्या बहिणीची तब्येत ठीक नाहीये आणि माऊही सारखी रडत होती म्हणून जावं लागतंय. चहा चहा घ्या चहा. ही अशी लवाडी बरी नाही बरं का. वा वा, मी छान आलं घालून चहा केला तुझ्यासाठी आणि वर लबाडीचा आरोप माझ्यावर. तुझ्या हातच्या चहाची चव कुणाला वर्णन करता येणार आहे का? पण माझा मुद्दा वेगळाच आहे. आलं आलं माझ्या लक्षात. आज मी चहा करायचं ठरलं होतं. तू शब्द दिला होतास. मान्य,
100% मान्य, मी तुला शब्द दिला होता, पण आता मी तो शब्द मोडला. जो खूप नुकसान झालं नाही ना ग. छे नुकसान कसलं त्यात? काय माहितीये, जाणते अजाणतेपणी आपण दिलेले शब्द मोडतो. अगं आपल्या लक्षात पण येत नाही आपण शब्द कधी मोडला ते. पण जेव्हा समोरचा माणूस दिलेला शब्द मोडतो ना, तेव्हा आपल्याला कळतं दिलेला शब्द पाळला नाही तर काय वेदना होतात ते. आणि विशेष माहितीये, विशेष म्हणजे जो माणूस शब्द मोडतो ना, त्याच्याविषयी खडे फोडण्यात आपण आपला अर्धा वेळ आणि एनर्जी वाया घालवतो. पण स्वतःच्या मनाचं आत्मपरीक्षण मात्र करत नाही. इथे तर साध्या कपभर चहाचा विषय. बोल, काय शिक्षा देणार आहेस मला? छे शिक्षा कसली? आणि मी कोण शिक्षा देणार? मग मितालीला शिक्षा का दिलीस? मितालीला शिक्षा मी दिली? जे घडलं ते तिचं विधिलिखित होतं, त्यात माझा काय संबंध? अगदी खरंय अलका, तिला मूल होत नाही हे विधिलिखित. तिचा ऍक्सिडेंट झाला हे सुद्धा विधिलिखित. पण अशा प्रसंगी आईच्या मायेनं तिच्या पाठीशी उभं राहणं, तिला मायेचा आधार देणं हे विधिलिखित नाही का? आणि ते जर तसं नसेल तर ते तसं असायला हवं नाही? अनुताई, काय अलका, तिने तुझा कधी पान उतारा केलाय असं तुम्हाला कधीच बोलली नाहीस. तुमच्या दोघींचं जे नातं आहे ना, ते अगदी टिपिकल सासू सुनेसारखं आहे. म्हणजे इथे बसून तू तुझ्या सुनेची काळजी करतेस, पण तिला भेटायला मात्र जात नाही. आणि हे का? हेच माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. अलका, नाती खराब व्हायला एक क्षण पुरेसा आहे, पण नात्याची उसवलेली वीण घट्ट करण्यात अख्खं आयुष्य निघून जातं. निघतीये मी. नमस्कार. असू दे. बहिणीला भेटलीस का? नाही, तिला भेटून जा, बरं वाटेल तिला. भेटते. आलेच.
वहिनी, मला माफ कर ग. मी तुला या अवस्थेत सोडून जातीये. तू खरंच ग्रेट आहेस. पण आई तुझ्याशी असं का वागते ते कळतच नाही ग मला. तू लवकर बरी हो. म्हण्या शीतल आपल्या घरी जायचं म्हणते. बोलली मला ती. दादा, हे काय, तू निघालीस? अरे असं काय करतोयस? रात्री बोलले ना तुझ्याशी. हो, पण लगेच म्हणजे इतक्या लगेच हे नाही बोललीस. अरे तुला माहितीये ना, माऊ नाही राहत माझ्याशी. जा सोडून ये, जा दे. जा. नाही, नको. अरे दादा, मी जाईन. अगं पण नाही, नको. अरे वहिनी झोपलीये, तिला काही लागलं तर नको का कोणी घरात? शितू, मोठी झालीस ग तू आता. हे बघ, तू इथे थांबू शकत नाहीस याचा त्रास नाही होत मला. उलट तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झालीये याचा आनंद होतोय. इथे आल्यावर नेहमीच सासरी जाताना माझे पाय अडखळतात रे दादा. शितू, चल नीट जा. आणि पोहोचलीस की कळव. चल, मी येतो स्टेशन पर्यंत. आजा, मी सोडून येतो हिला. येते. सांभाळून जा बेड. अरे थँक्यू. खूप बिझी आहेस? शी, हा काय क्रिकेट खेळतोय मी. अमेय, काय रे? सॉरी. ऍक्च्युली थोडं बोलायचं होतं. बोल ना. मितालीची काय प्रोग्रेस? मला काय माहिती असणार आहे, कुलकर्णी बघतायत ना तिची केस. अरे हो, डॉक्टर कुलकर्ण्यांशी मी बोलले, पण मला तुझ्याशी बोलायचंय. बोला. ऍक्च्युली डॉक्टर कुलकर्ण्यांचं असं मत आहे की मितालीची मानसिक अवस्था खूपच नाजूक आहे. लक्षात आहे माझ्या इथे. तू मनोहरशी बोल ना जरा, त्याला जरा नीट समजाव. हे बघ, मला असं वाटतं निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. आता आणखी उशीर नको, प्लीज. सगळं कळतंय मला सुद्धा, पण मितालीचा झालेला ऍक्सिडेंट याचा मनोहरच्याही मनावर काहीतरी परिणाम झाला असेलच ना. त्यालाही धक्का बसलाच असेल. आता या परिस्थितीत आणखीन या विषयावरती बोलणं म्हणजे फारच अवघड आहे. नाही, ठीक आहे, मी बोलीन त्याच्याशी. नाही, ठीक आहे, तू बोल मनोहरशी. पण एक गोष्ट सांगू तुला, आता जास्त विलंब अधिक हानिकारक ठरू शकतो.
मनोहर तू ना खूप भारी नवरा आहेस. कोणास ठाऊक. का रे असं बोलतोस? मला माहिती आहे ना, माझ्याकडे यादीच आहे मी कमी पडलेल्या प्रसंगांची. आणि माझ्या चुका काढायला लागला ना तर ग्रंथ लिहिता येईल मोठा. आई, तू आलीस आणि सगळी चिंता मिटली बघ माझी. बरं मिताली कुठे आहे? बेडरूम मध्ये. अनुताई, मी जरा